लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज होत असून शहरातील पायाभूत सुविधांना मोठी गती मिळाली आहे। सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी नाशिक रिंग रोडच्या नागरी कामांसाठी तब्बल 3,954 कोटी रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे। या भव्य प्रकल्पामुळे नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास आता मोठी मदत होणार आहे। प्रस्तावित नाशिक रिंग रोड 69.15 किलोमीटर लांबीचा असून तो 4 ते 6 पदरी असणार आहे। हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 60 वरील DRDO जंक्शन पासून सुरू होईल आणि शहराला वळसा घालून पुन्हा त्याच महामार्गाला जोडला जाणार आहे। या मार्गावर 5 मोठे पूल, 2 रेल्वे उड्डाणपूल आणि 8 वाहन अंडरपास बांधले जाणार आहेत। विशेष म्हणजे हा रिंग रोड 4 राष्ट्रीय आणि 4 राज्य महामार्गांना जोडणारा दुवा ठरेल, ज्यामुळे सिंहस्थ काळात भाविकांची ये-जा ही सुलभ होईल। रिंग रोड सोबतच इतर विविध विकास कामांसाठी सुमारे 190 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। यात रामकुंड आणि कुशावर्त तीर्थावर ध्वजस्तंभ उभारण्यासाठी 7 कोटी रुपये, तर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्ग आणि अंजनेरी इको टुरिझमसाठी 23 कोटी 12 लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे। तसेच गोदावरी नंदिनी नदी संगमावर 300 मीटर लांबीचा घाट बांधण्यासाठी 64 कोटी 53 लाख रुपये मंजूर करण्यात आलेत। सिंहस्थ 2027 चे वाहतूक नियोजन शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी IIM नागपूर मार्फत इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन तयार केला जाणार असून त्यासाठी 10 कोटी 24 लाख रुपये खर्च केले जातील। याशिवाय त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाचे बळकटीकरण, कावनई, चक्रतीर्थ आणि ताकेत परिसरात पायाभूत सुविधांसाठीही मोठ्या निधीला मान्यता देण्यात आली आहे। ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सर्व संबंधित विभागांना दिलेत। या आढावा बैठकीला कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते। याशिवाय महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी।